पहा पोरांनो, आज आपल्याला प्रॉब्लेम सेट पाहायचा आहे. प्रॉब्लेम सेट 6 मधले फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स, आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. यामधला हा आपला फर्स्ट क्वेश्चन. हा आपला फर्स्ट क्वेश्चन काय पहा बरं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. So how solve the problem? The question are given. Answer. What are given? Sin theta into cosec theta is equal to. पोरांनो फॉर्म्युला आहे पोरांनो हा साइन थीटा इंटू कोसेक थीटाचा. आहे का पहा, तुम्हाला फॉर्म्युला दिला होता मी. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे. मग अदरवाइज आपण काय लिहू शकतो. सपोज एक्झाम्पल याची जर व्हॅल्यू काढायची म्हटलं तर साइन थीटाला साइन थीटा लिहिलं इंटू कोसेकचा फॉर्म्युला लिहिला. कोसेकचा फॉर्म्युला काय, तर कोसेकचा फॉर्म्युला आहे 1 बाय साइन थीटा. ब्रॅकेट मध्ये रिझन टाकलं. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 बाय साइन थीटा. साइन थीटा get cancelled. So only remaining 1. So sin theta into cosec theta is equal to 1. काय आपला आन्सर. सेकंड क्वेश्चन. कोसेक 45 ची व्हॅल्यू चेक करायची. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, कोसेक 45 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता कोसेक 45 ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं. कॅन यू टेल मी? In root 2. In root 2. In root 2, करेक्ट. मग याचा आन्सर आपण जनरली असं लिहून टाकू डायरेक्ट. कोसेक 45 इज इक्वल टू इन रूट 2. ओके. 1 plus tan square theta is equal to, it's also formula. 1 plus tan square theta is equal to sec square theta. Sec square theta. Sec square theta. Yes. 1 plus tan square theta is equal to sec square theta, means the C answer. The fourth number question. When we see at a higher level, कुठून पाहतोय पोरांनो पहा. When we see at a higher level from the horizontal line, angle formed is a angle of depression. काय म्हणले पोरांनो, when we see at a higher level, when we see at a higher angle of elevation, when we see at a higher level, जेव्हा आपण कुठं पाहतो, हायर लेवल कडे पाहतो. कुठून, फ्रॉम दी हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन जेव्हा आपण हायर लेवलला पाहतो तेव्हा कोणता अँगल तयार होतो, तर त्यावेळेस तयार होतो अँगल ऑफ इलिव्हेशन. ज्यावेळेस आता हे जर क्वेश्चन असा आला असता तर when we see at a lower level from the horizontal line, angle formed is the angle of depression. अँगल ऑफ डिप्रेशन तयार होईल. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन घेऊया. हा आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. व्हॅल्यू फाइंड आउट करायची पोरांनो. एक साइन थीटा इज इक्वल टू
11 by 16. So find all. So find the value of 61. cos theta. Cos theta. There are given the sin theta. काय दिले आपल्याला? sin theta दिले. sin theta ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? तर sin theta ची व्हॅल्यू आपल्याला 11 by 60 आहे. 11 by 61. So answer sin theta is equal to 11 by 61. So find the 11 by cos 61. theta. मग आता आपल्याला असा फॉर्म्युला चूज Cos करायचा theta. की ज्या फॉर्म्युल्यामध्ये साइन पण नाव आहे आणि कॉस पण नाव आहे. सो कोणता आहे ते फॉर्म्युला? Sin square theta plus cos square theta is equal to 1. square theta is equal to 1. 1. कोणता फॉर्म्युला आहे हा? Identical formula. Identical. Formula. So put the value. आता व्हॅल्यू पुट करा. sin square theta means 11 by 61 11 by 61 square. bracket square plus cos square theta is equal to 1. So cos square theta is equal to 1 minus 121 by 61 चा स्क्वेअर किती येतो पहा बरं? 3721. आता यांचा डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. चला डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. कसा करायचा हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. किती आला? 3721 minus 121 by 307 minus 121. करेक्ट. आता यांचं काय करून घ्यायचं आपल्याला? कॅल्क्युलेशन करायचं. सो cos square theta is equal to 3721 मधून 121 सबट्रॅक्ट झाले तर 3600 राहिलं डिवाइड बाय 3721. So taking the square root, cos theta is equal to 60 by 61. Reason टाकून दिलं, taking square root. Taking a square root. So cos theta is equal to 60 by 61. Okay. So next page. पुढचा प्रॉब्लेम पहा काय दिलाय बरं. If tan theta is equal to 2, find the value of other trigonometrical ratio. काय गिवन आहे बरं आपल्याला? tan theta is equal to 2 आहे. तर काय करायचं आपल्याला? फाइंड द अदर व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिकल रेशो. म्हणजे अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत म्हणजे कोणकोणते आहेत आपल्याकडे? साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, अजून कॉस थीटाची करायची, अजून सेक ची करायची, सेक कोस सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, कोसेक ची फाइंड आउट करायची आणि कॉट ची फाइंड आउट करायची. कोसेक कॉट. ओके. मग आता असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये टॅन नाव आहे? 1 plus tan square theta is equal to sec square. हा कोणता फॉर्म्युला आहे आपला? IF चा फॉर्म्युला. ओके. Identical. 1 as it is. Tan square means 2 square. 2 is square. equal to sec square. 1 plus 4 is equal to sec square. 1 plus 4, 5 is equal to sec square theta. Taking the square root.
sec theta is equal to in root 5. Taking a square root. Okay. आता so 5 is sec equal to theta 6 is square. equal to in root 5. आता sec ची व्हॅल्यू माहित झाली. sec च्या व्हॅल्यू वरून आपण अजून कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो? Cos. cos. करेक्ट. काय cos चा फॉर्म्युला? cos चा फॉर्म्युला आहे 1 by sec cos theta. theta is equal to 1 by sec theta. So as it is cos theta as it is 1 by in root 5. कोणाची व्हॅल्यू झाली? sec ची. Cos. cos ची व्हॅल्यू काढ. आता cos वरून कोणाची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही अजून? cos वरून कोणाची काढू शकता? Sin ची. sin ची. ओके. सो पुट द फॉर्म्युला. सो sin square theta Sin square theta plus cos plus square cos theta. square theta is equal to 1. Okay. So sin square theta as it is. Cos means 1 by n radicate 5 square is equal to 1. So sin 5 square square theta is equal to 1 by 5 is equal to 1 plus 1 by 5 Okay. Then sin square theta is equal to 1 sin minus square 1 by theta is 5. equal to 1 minus 1 1 by. plus 1 minus. So sin square theta is 5. equal to 5 minus 5 1 by. minus 1 by 5. So sin square theta is equal to 4 by 5. So sin theta is equal to 2 by n radicate 5. 2 by n root 5. Taking a square root. Okay. So sin theta is equal to 2 n radicate 5. आता परंतु साइन निघालाय त्यावरून आपण अजून काय फाइंड आउट करू शकतो साइन नुसार? यस करेक्ट. साइन नुसार काय काढू शकतो आपण? कोसेक. काय कोसेकचा फॉर्म्युला? कोसेक थीटा इज इक्वल टू 1 बाय साइन थीटा इज इक्वल टू 1 बाय 2 इन रॅडिकेट 5. आता याला इन्व्हर्स केलं तर काय होऊन जाईल? इन रॅडिकेट 5 बाय 2. 5 by 2. So cosec theta is equal to in root 5 by 2. आता सगळं In root राहिलं. 5 आता by फक्त काय राहिलं पोरांनो? cot राहिला. cot. आता cot चा फॉर्म्युला काय आहे? So cot theta is equal to 1 by tan theta. So cot theta as it is 1 by tan theta ची व्हॅल्यू किती आहे? 2. cot theta ची व्हॅल्यू आली 1 by 2. ओके. आता सगळे आन्सर एकदा व्यवस्थित लिहून काढायचे. साइन थीटा ची व्हॅल्यू काय आली पहा? 2 बाय इन रूट 5. कॉस थीटा ची व्हॅल्यू काय आली पहा एकदा? 1 by in root 5. 1 बाय इन रूट 5. त्यानंतर कॉट थीटा ची व्हॅल्यू काय आली? 1 बाय 2. 1 by 2. सेक थीटा ची व्हॅल्यू काय आली? इन रूट 5. In root 5. कोसेक थीटा ची व्हॅल्यू काय आली? इन रूट 5 बाय. In root 5 by 2. आता हे सर्व ऑल पॉसिबल आन्सर राईट डाउन करू. Okay, so next.
काय दिले पहा आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये sec theta is equal to 13/12. So find all the trigonometrical ratio. पुन्हा तेच करायचंय. sec ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, अदर सर्व ट्रिग्नोमेट्रिकल रेशो फाइंड आउट करायची. ओके, सो sec theta is equal to 13/12. आता असा फॉर्म्युला सांगा, सेक वरून काय काढू शकतात तुम्ही? कॉस काढू शकतो, बरोबर आहे की नाही? सेक माहिती तर काय काढू शकतो आपण? कॉस काढू शकतो. कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा. 1/13/12. 13/12. याला इन्व्हर्स करून टाका. 12/13. 12/13. कोणाची व्हॅल्यू आली? कॉस थिटाची. कॉसची 12/13. आता पोरांनो कॉसची आली, मग कॉस वरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता अजून? साइनची. कॉस वरून आपण साइनची व्हॅल्यू फाइंड आउट करू. काय साइनचा फॉर्म्युला? sin square theta plus cos square theta is equal to 1. ओके, sin square theta plus cos square theta is equal to 1. So as it is, cos sin square theta plus 12/13 square 1. Sin square theta is equal to 1 minus 144/169. 9. आता मला असं वाटतं हे समजून तुम्हाला किंवा याचं काय करावं लागेल आपल्याला, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल आपल्याला. 169 minus 144 is equal to 25/169. So sin square theta is equal to 5/13. Taking a square root. आता पोरांनो आपल्याला so sin theta is equal to 5/13. आता sin theta माहित झालं. sin theta वरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? कोसेक. करेक्ट. चला सांगा कोसेकचा फॉर्म्युला. सो कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin theta. 1/sin इज इक्वल टू 1 ला 1 बाय 5/13. इन्व्हर्स केलं तर काय आलं? 13/5. कोणाची व्हॅल्यू आली ती? कोसेक थीटा. कोसेकची आली. आता पोरांनो राहिली कोणाची? फक्त टॅन आणि कॉट. त्याच्यात राहिली कोणाची फक्त व्हॅल्यू आता? टॅन आणि कॉट. टॅनचा फॉर्म्युला सांगता येईल का तुम्हाला? 1 plus tan square theta is equal to sec square theta. बरं, अजून दुसरा एक फॉर्म्युला येतं, त्याने सुद्धा उत्तर येतं. 1 plus tan square theta is equal to 1 plus cot square theta equal to cosec square theta. नाही, अजून एक फॉर्म्युला आहे टॅनचा. आठवतं sin का? square theta नाही, असा फॉर्म्युला आहे sin theta by tan cos theta theta is equal to sin theta by cos theta. by cos theta. असा एक फॉर्म्युला आहे. याने सुद्धा आन्सर येणार तुमचा 1 plus tan square theta is equal to sec square theta. दोन्हीने आन्सर फाइंड आउट करून दाखवतो तुम्हाला. आता tan theta साठी काय लागतं आपल्याला? sin theta आणि cos theta. तर चेक करा sin theta ची व्हॅल्यू काय आहे आणि cos ची व्हॅल्यू काय आहे. काय sin ची व्हॅल्यू 5/13 आणि cos ची 12/13. आता याचं काय होईल? 5/13 into 13/12. 12. काय कॅन्सल होऊन गेलं? 13 कॅन्सल. 5/12. कोणाची व्हॅल्यू आली? tan theta. tan ची. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करू. ओके, सो ऑर 1 ऍज इट इज. आता tan ची व्हॅल्यू माहितीये का? तीच फाइंड आउट करायची आहे. सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू माहित पाहिजे. सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आहे 13/12 चा स्क्वेअर. सो 1 plus tan square theta is equal to
169 by 144. So tan square theta is equal to 169 by 144 minus 1. पुन्हा जे करायचं तेच करावं लागेल आपल्याला आता. 144 169 minus 144. आता याचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. काय येऊन जाईल सबस्ट्रॅक्शन याचं? tan square theta is equal to 25 by 144. So tan theta is equal to 5 by 12. Taking a square root. Taking a square root. So tan theta is equal to 5 by 12. दोन्ही मेथडने केलं तर आन्सर सेम आलं, काही वेगळं नाही आलं. पहा मागच्या पेजवर पहा, tan थीटाची व्हॅल्यू 5 by 12 आहे आणि ह्या ऑरच्या मेथडने सोडवलं तरी 5 by 12 आली. पण ही जी आपण पहिले सॉल्व्ह केलं होतं हे थोडंसं इझी वाटलं कॅल्क्युलेशनला. हे काय किचकट आहे, अवघड आहे, हार्ड आहे अशातला काही भाग नाही. आता tan निघाला, आता कॉट काढूया आपण. कॉटचा फॉर्म्युला काय? cot theta is equal to 1 by tan theta. 1 by 5 by 12. त्याला इन्व्हर्स केलं तर 12 by 5. cot theta ची व्हॅल्यू आली आपली 12 by 5. आता जेवढे ट्रिग्नोमेट्रिकल रेशो आपल्याला फाइंड आउट करायचे होते तेवढे सगळे ट्रिग्नोमेट्रिकल रेशो आपण फाइंड आउट केले. आता लास्टला सगळं टोटल आन्सर लिहा. आता sin थीटा ची व्हॅल्यू काय आली, cos थीटा ची व्हॅल्यू काय आहे, tan ची काय आहे, cot थीटा ची काय आहे, sec ची काय आली आणि cosec ची काय आली. चला एक एक व्हॅल्यू व्यवस्थित लिहून टाकू. tan ची काय आली 5 by 12. 5 by 12. cot ची काय झाली 12 by 5. 12 by 5. sin ची आली 5 by 13. 5 by 13. cosec ची काय होऊन जाईल 13 by 5. 13 by 5. cos ची काय आली 12 by 13. 12 by 13. तर sec ची काय होऊन जाईल 13 by 12. 13 by 12. हे आपले ऑल पॉसिबल ट्रिग्नोमेट्रिकल रेशो आहे. ओके, चला नेक्स्ट. आता प्रूव्ह करायचे प्रॉब्लेम आले. क्वेश्चन नंबर 5 चालू आहे. क्वेश्चन नंबर 5 मधला प्रॉब्लेम नंबर 1. काय दिले पहा, LHS आपली काय sec theta in bracket 1 minus sin theta in another bracket sec theta plus tan theta. आणि प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, तो 1 प्रूव्ह करायचा आहे. ओके, सो इज इक्वल टू, आता काय करूया आपण पोरांनो, सगळ्यात अगोदर सेक थीटाला सेक थीटाची व्हॅल्यू सेक थीटाला सेक थीटा करूया. 1 मायनस साइन थीटा, त्या सेकचा फॉर्म्युला इथं प्लॉट करूया. 1 बाय कॉस थीटा प्लस टॅन चा फॉर्म्युला लिहूया. साइन थीटा बाय कॉस थीटा. आणि जे फॉर्म्युले यूज केले ते इथं ब्रॅकेट मध्ये टाकून.
कोणता फॉर्म्युला यूज केला आपण या ठिकाणी? सेक थिटाचा फॉर्म्युला यूज केला. काय सेक थिटाचा फॉर्म्युला? 1/cos थिटा. अजून कोणाचा यूज केला? टॅन थिटा. काय टॅन थिटाचा? साइन थिटा बाय cos थिटा. ओके, ऍज इट इज. आता काय होईल पोरांनो इथं पहा, सेक थिटा ऍज इट इज इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इन ब्रॅकेट. लिसन आता याचा डिनॉमिनेटर सेम आहे का पहा? 1 plus sin theta by cos theta. 1 plus sin theta by cos theta. Okay, so as it is, sec theta as it is. आता फॉर्म्युला पहा बरं, 1 minus sin theta 1 plus sin theta. 1 minus sin theta 1 plus sin theta म्हणजे काय फॉर्म्युला लागू झालाय पोरांनो इथं? a square minus b square. a minus b a plus b. काय फॉर्म्युला आहे? a square minus b square. आता a square म्हणजे 1 square minus b square म्हणजे sin थिटाचा स्क्वेअर cos theta as it is. Okay, so next step ला पाहूया. sec theta as it is 1 square. 1 square किती आहे? 1 मायनस sin थिटाचा स्क्वेअर म्हणजे sin square theta बाय cos theta. sec theta as it is. आता हे फॉर्म्युला आहे का नाही पहा बरं आपल्याला अगोदर. 1 minus sin square theta means, can you tell me? 1 minus cos theta. Yes, 1 minus sin square theta is equal to cos square theta. So I replace 1 minus sin square theta is equal to cos square theta by cos theta. Cos get cancelled, so remaining sec theta into cos theta. Sec theta into cos theta means 1. It has also formula. तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले, त्यामध्ये चेक करा. sec theta into cos theta is equal to किती आहे? 1 आहे. नाही तसं करायचं तर cos theta च्या जागी 1 by sec theta लिहून sec theta कॅन्सल करा आणि रिमेनिंग राहील 1. ही झाली तुमची RHS. काय केलंय पुन्हा एकदा लक्ष द्या. sec theta ला sec theta ठेवलं, 1 minus sin theta. आता sec theta plus tan theta आहे, तर sec चा फॉर्म्युला प्लेस केला इथं. काय sec चा फॉर्म्युला? 1 by cos theta प्लस tan theta चा फॉर्म्युला काय? sin theta by cos theta. ब्रॅकेट मध्ये रिझन लिहून टाकलं. sec theta ला sec theta 1 minus sin theta. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे का चेक करा. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून cos theta लिहून टाकलं. न्यूमरेटर 1 plus sin theta. आता हा फॉर्म्युला लागू झाला बरोबर, नाही अप्लाय झाला. 1 minus sin theta 1 plus sin theta means a minus b a plus b. काय a minus b आणि a plus b चा फॉर्म्युला? a square minus b square. मग a square म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 1 चा स्क्वेअर मायनस b square म्हणजे sin theta चा स्क्वेअर. sec theta as it is 1 minus sin square theta by cos theta. आता sec theta as it is 1 minus sin square theta means 1 minus sin square theta means cos square theta. आता cos square रिप्लेस केला. आता वर cos दोनदा आहे, खाली cos एकदा आहे. cos कॅन्सल राहिल्यावर न्यूमरेटरला cos theta राहिला. म्हणजे sec theta into cos theta is equal to 1. सो RHS आली आपली. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. थोडस पोरांनो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. काही नाही, जे फॉर्म्युले आहेत त्या पद्धतीने एकदा सॉल्व करायचं, आन्सर येत असते. कारण हे आपल्याला पुढं चांगलं आहे, पुढच्यासाठी फार गरजेचं आहे. इट्स मस्ट बी नेसेसरी. ओके, सो sec theta फर्स्ट ब्रॅकेट sec theta plus tan theta. काय आपलं? sec theta plus tan theta in another bracket
1 minus sin 1 theta. minus sin theta. Okay, so sec theta means 1 by 1 by cos cos theta. theta. Tan theta means Sin theta by cos Sin theta. theta by cos theta. 1 minus sin theta as it is. Okay, so write down the reason. Sec theta is equal to 1 by cos 1 by theta, cos theta. and tan theta is And equal Tan to theta equal to sin sin theta theta by cos theta. So then denominator has the same, so write down one time. 1 plus sin 1 theta by plus cos theta. sin theta and 1 minus sin theta. Is also use the formula a minus b and square a plus minus b. A minus b, a plus b means a square minus b square. A square means b square 1 square minus square b square Minus means sin sin square theta sin bracket square square. Hmm. cos theta. by cos theta. 1 square is a 1 minus sin theta Minus square sin means square theta. sin square theta by Sin square theta by cos cos theta. theta. So 1 minus sin square theta means 1 minus Cos cos square theta by cos theta. theta. Write down the reason. 1 minus sin square theta Minus is sin equal to square theta cos is square equal theta. to cos square theta. So cos gets get cancelled, only remaining the cos theta. So Cos theta. RHS. हे समजलंय का की इथं cos कॅन्सल राहिलं, cos का राहिलं कारण आता इंडियाचे 2 आहे, मग कॅन्सल झाल्यावर 1 राहिलं. ओके, चेक थर्ड प्रॉब्लेम. फॉर्म्युला काय आपला, sec square theta plus cosec square theta is equal to sec square theta into cosec square theta. काही काही जणांना असं वाटतं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, फक्त साइन चुकलेलं आहे. 2 मार्कला क्वेश्चन विचारला जातो आपल्याला बोर्डच्या एक्झामला. फक्त यामध्ये काय चेंज आहे पोरांनो, आता साइनचा डिफरन्स आहे. इथं प्लस आलंय तर प्रूव्ह मध्ये मल्टिप्लाय आलंय. सो टेक LHS. काय LHS आपली, sec square theta plus cos square theta. आता काय करायचं पोरांनो, sec square चा फॉर्म्युला लिहायचा, sec चा फॉर्म्युला लिहायचा. कोणत्या मेथडने जमतं काही प्रॉब्लेम नाही. इथं फॉर्म्युला लिहितो कोणाचा, sec चा 1 by cos 1 cosec cos आणि cosec चा काय 1 by sin. रिझन लिहून टाकलं. काय रिझन लिहिलं, sec theta is equal to 1 by cos theta आणि cosec theta is equal to 1 by sin theta. आता डिनॉमिनेटर सेम आहे का बायांचा, डिनॉमिनेटर सेम नाही. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, काय होईल यांचं, 1 into sin square theta means sin square theta, 1 into cos square theta means sin square theta plus cos square theta. आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं पहा, cos square theta into sin square theta. sin square theta. आता या ठिकाणी पहा, sin square theta plus cos square theta ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे. sin square theta plus cos square theta काय आहे आपल्याकडे, sin square theta plus cos square theta ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे. किती आहे व्हॅल्यू ती, 1. रिप्लेस करू आपण या ठिकाणी 1. डिनॉमिनेटरला काय राहिलं, डिनॉमिनेटरला राहिलं cos square theta into sin square theta. आता याचं सेपरेट करूया, काय होईल सेपरेट, 1 by cos square theta into 1 by sin square theta.
का केलं असं? कारण इथं 1 जो आहे न्यूमरेटर जो आहे तो कॉमन आहे, तो कॉसला पण आहे तो साईनला पण आहे, मग त्याचं सेपरेट केलं 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 बाय साइन स्क्वेअर थिटा. आता 1 बाय कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे एक काय 1 बाय कॉस स्क्वेअर थिटाचा पण फॉर्म्युला आहे, 1 बाय साइन स्क्वेअर थिटाचा पण फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे आपल्याकडे सेक थिटा सेक इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 इज बाय इक्वल साइन टू थिटा. 1 बाय साइन थिटा. मग आता इथं स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर करू. सेक आता थिटा 1 बाय इंटू कॉस म्हणजे काय? 1 बाय कॉस म्हणजे सेक, म्हणून इथं काय होऊन जाणार आहे सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा 1 बाय साइन आहे त्याचा आन्सर कोसेक आहे, स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर करून टाकू. कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय आन्सर आला आपलं कोसेक स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. ही झाली आपली RHS. पहा चेक करा बरं हिचा RHS आहे का? सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा किंवा कोसेक स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा, त्याला काही जरी एकच होऊन जातंय ते. ओके, अंडरस्टँड झालंय पोरांनो काय केलंय आपण?